यूजरकडनं इथे काहीही व्हॅल्यूज घेत नाही, तुम्ही यूजरकडून नंबर ऑफ लाईन्स पण घेऊ शकता. ते पण कसं घ्यायचं ते सांगते मी. आता इथे तुम्हाला यूजरकडनं काहीही ॲक्सेप्ट करायचं नाही आहे. रो किती आहेत तुमच्या 3, सो आय इज लेस दॅन इक्वल टू 3 आय प्लस प्लस. कॉलम पण किती आहेत तुमचे 3, म्हणून फॉर जे इज इक्वल टू 1 जे इज लेस दॅन इक्वल टू 3 जे प्लस प्लस. आणि इथे आपण प्रिंट काय करतो आहे, प्रिंट एफ %d आणि इथे आपण प्रिंट करतो आहे जे. आणि इथे कंट्रोल जाईल तुमचा नवीन लाईनीवरती /n. /n का लिहिलं आहे ह्याचा पण सगळ्यांना पर्पज समजलेला आहे, कारण की /n मुळे एक रो प्रिंट झाले की कंट्रोल नवीन लाईनीवर आपल्याला हवा आहे. सेव्ह केला, कंपाईल, रन. तर बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 आलेला आहे. आता तुम्हाला 1 2 3च्या ऐवजी तुम्हाला जर इथे 5 रो आणि 5 कॉलम्स हवे असतील, तुम्हाला हवे तेवढे तुम्हाला फक्त इथे चेंजेस करायचे. 5 रो 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं हवं असेल तर इथे फक्त आय इज लेस दॅन इक्वल टू 3च्या ऐवजी इथे फक्त काय करा 5 करा. चेंजेस केलेत, कंपाईल आणि रन करू. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आणि याच्याऐवजी जर तुम्हाला नंबर ऑफ लाईन्स यूजरकडनं ॲक्सेप्ट करायच्या असतील तर म्हणजे बघा एक बेसिक प्रोग्राम कळाला तर तुम्हाला इथे पुढचेही त्याच्यामध्ये चेंजेस करता येतात. एंटर नंबर ऑफ लाईन्स, तुम्हाला यूजरकडनं लाईन्स ॲक्सेप्ट करायच्या. स्कॅनएफ %d लाईन्स ज्या आहेत नंबर ऑफ लाईन्स त्या मी nमध्ये स्टोअर करते, व्हेरिएबल nवरती डिक्लेअर करते. मग आता इथे त्या यूजरने नंबर ऑफ लाईन दिला असेल 4 तर 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 असं आउटपुट यायला पाहिजे. म्हणजे इथे 5च्या ऐवजी चेंज होऊन काय येईल तुमचं इथे एंटर नंबर ऑफ लाईन्स n येईल. चेंजेस केलेत, कंपाईल केला आहे, रन केला आहे. एंटर नंबर ऑफ लाईन्स मी 4 दिलं, 1 2 हा तुम्हाला त्याच्या ॲप्रोप्रिएटली पॅटर्न आलेला आहे.